लिंगायत समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अटींमध्ये बदल करून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा या मागणीसाठी संजय तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून साखळी उपोषण आंदोलन सुरू होत आहे। या आंदोलनाला जिल्हाभरातील लिंगायत समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय नेते आणि सामाजिक संघटनाही पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे। लिंगायत समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळाच्या लाभातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी संजय तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येत आहे। या आंदोलनाला जिल्हाभरातील लिंगायत समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून लाखो समाज बांधव सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। 2023 मध्ये स्थापन झालेल्या महामंडळामध्ये वीरशैव लिंगायत समाज असा उल्लेख करण्यात आला आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रातील अनेक समाज बांधवांच्या नोंदींमध्ये असा उल्लेख नसल्यामुळे योजनांचा लाभ मिळण्यास अडथळे येत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। तसेच लाभासाठी असलेली ओबीसीची अट शिथिल करून संपूर्ण लिंगायत समाजाला योजनांचा लाभ मिळावा ही प्रमुख मागणी करण्यात येत आहे। या मागणीसाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून संजय तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे। शिरोळ तालुक्यातील 41 गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या असून करवीर, गडिंग्लज अन्य तालुक्यांमध्येही समाज बांधवांशी संवाद साधून आंदोलकांनी व्यापक तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे समाजामध्ये आंदोलनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान 2 ऑगस्ट रोजी संजय तेलनाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यास खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव दादा पाटील उपस्थित राहणार असून या आंदोलनाला विविध पक्षातील नेते आणि समाजातील मान्यवरांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनाच्या नियोजनात सक्रिय असून 9 ऑगस्ट पासून सुरू होणारे साखळी उपोषण व्यापक स्वरूपाचे असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। संजय तेलनाडे यांच्या नेतृत्वाला लिंगायत समाजातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हे आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।